गाणं म्हणू काय? गाणं गाऊ काय? हा गा हा नाहीतर एक काम करूया, गाण्याचे भेंडे करूया. गाण्याच्या भेंड्या? हा, वेळ कसा जाईल कळणार भी नाही. हा, बैठे बैठे क्या कर, चलते चलते क्या करे, करना है कुछ काम, शुरू करे अंताक्षरी लेके अंबाबाई का नाम. अंबाबाईच्या नावानं सांग मला. हो ओरडा जरा. ल आलं ल. आईला कुणावर आलं ल? मी ते असं असं मोजलंच नाही. वाटलंच मला. काय? ताई बाहेर गेली आणि ते बी गाड्यांचा ताफा घेऊन? हो, मी तिला पण सोबत घेऊन गेलेत. का कुणास ठाऊक. ठीक आहे ठीक आहे, तू पाहुण्यांचं बघ, मी बघते काय करायचं ते. जा. बोल दुर्गे. ताई कुठं बाहेर गेलीस काय? हो, आम्ही आदिपतीने आणायला चाललोय. कुठं? जिथं असतील तिथनं त्यासनी घरी घेऊन येऊ आम्ही. वय तवर हिथं काय करायचं? हे बघ, तू तिथं सांभाळून घे जरा. कुणाला बी कळता कामा नाही की आदिपती घरात नाहीत. आम्ही आलोच लवकर. हा वय ठीक आहे ताई. ह्या की जरा फास्ट. सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कहीं. सुहाना सफर और ये मौसम हसी. टिक टिक वन, टिक टिक टू. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय. यो यो आला तुमच्या. हे भारी आहे, गाण्यात पण शाळा सोडली नाही मास्तरीन भाई. आवडलं आपल्याला. ये आला काय? ये तारा वो तारा, काय करताय तुम्ही? हात सोडू हर नका. तारा, ये तारा वो तारा हर तारा, देखो जिसे भी लगे प्यारा. ये तारा वो तारा हर तारा, ये सब रात में जो है साथ में, तो जगमगाया आसमान सारा. ये तारा वो तारा हर तारा. र आलं र. टिक टिक वन, टिक टिक टू, हो ठीक आहे ठीक टिक टिक थ्री. आहे. रात्रीच खेळ चाले या गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. चला तुमच्यावर. आणि हा हे गाणं पाठ्यपुस्तकातलं नव्हतं. होय मास्तरीन भाई. चला का? चोरीचा मामला डडांग 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 डडांग, मामा ही थांबला डडांग डडांग डडांग. चोरीचा मामला मामा ही थांबला, प्रेमान दे हात हाती, तूच माझी मैना कर नको दैना, या इश्काच्या गोड गोड राती. हो ये ना राणी तू ये ना. बरं, कधीपासून मिसिंग आहे तुमची मुलगी? साहेब सकाळपासून. सकाळपासून? अहो मग थोडी वाट बघा ना, येईल घरी ती. अहो साहेब, सकाळी कामासाठी म्हणून ती बाहेर गेली. नंतर आमचा फोन झाला, त्यावेळेला ती म्हणली मी 15-20 मिनिटात घरी येते. पण त्यानंतर तिचा फोनच बंद आहे आणि अजूनपर्यंत तिचा पत्ताच नाही आहे साहेब. बरं, कुठल्या नातेवाईकाकडे, तिच्या मित्रमैत्रिणीकडे चौकशी केली? अहो साहेब, माझे सगळे नातेवाईक आमच्या घरात आहेत. माझ्या मुलीचं लग्न आहे साहेब. काय? मुलीचं लग्न आहे आणि तीच घरी नाहीये? हो साहेब, पण ती मिसिंग नाहीये. मग? साहेब, तिला किडनॅप केले. किडनॅप? कोणावर संशय? बजरंग.
जे तो पुन्हा मूळ पदावर आला तर. प्लीज साहेब, तुम्ही त्याला इथे बोलवून घ्या. साहेब, मला दाट संशय येतोय त्यांनीच काहीतरी केलेलं आहे. साहेब प्लीज, तो बजरंग ना माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे हो साहेब. प्लीज तुम्ही त्याला बोलवून घ्या आणि त्याची चौकशी करा साहेब. ये समा समा है ये प्यार का, किसी के इंतजार का, दिल ना चुरा ले कहीं मेरा, मौसम बहार का. क आला क, कमलचा क. सावंत, व्यवस्थित होऊ द्या सगळेजण. चांगलं आहे ना स्वयंपाक जेवण वगैरे. ताई, सावकाश घ्या. हं? वरण घ्या ना अजून जरा. हं? इरा, त्यांना वाढा व्यवस्थित बेटा. हे असं पहिलंच लग्न बघतीये मी, त्याच्या लग्नाच्या आधीच पंक्ती उठतायत. मग जेव्हा पोटभर आणि झोपा. तुमची सगळ्यांची ना जानवस घरामध्ये व्यवस्था केलेली आहे. हा, कमलराव, तुम्ही पण बसा ना, सगळे जेवून घ्या ना. नाही, आमाच भूक नाही. चालू दे तुमचं. चलाव. मी आलोच. हा, दादा, इथनं लेफ्ट, इथनं लेफ्ट. नाही नाही नाही, राईट 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 राईट. हे पोरा, नाही, राईट राईट राईट. हा, चला चला लवकर. सांगतो मामा, बघू नकोस असा. वरून तुला एक चित्र किती बी सुंदर वाटत असलं, ते योग ग्रह आपला नाही, लक्षात घे. तू उगाच काहीतरी ग्रह करून घेऊ नकोस. सॉरी सॉरी सॉरी, दगड आला एकदम, मला दिसलाच नाही. नाही नाही, मी सॉरी, माझा डोळा लागला होता, सॉरी. नाही नाही नाही, तुम्ही दमलाय जाऊ. तुम्ही झोपा, बिंदास झोपा. अहो नाही, तुम्ही जास्त दमलाय. नाही नाही नाही, काय दमलो नाही. चला आता. आय एम सॉरी, मला चालवता येत नाही सायकल, नाही तर मी मदत केली असती. अहो नाही, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. हे बघा, आता जरा रस्ता राहिला, आता हायवे येईलच. हा, चला चला, निघूया का? हा, अंबाबाईच्या नावानं सांग बोला. ओ नवऱ्या मुलीचे फादर, तुम्ही काय करता इथं? तुमच्या मुलीच्या लग्नाचे दिवस आहेत. हा, तुम्ही तिकडं पाहिजे ना मंडपात. इकडं काय तुमचं? आणि मी लय नाराज आहे. मला आमंत्रणच दिलं नाही तुम्ही. काका, आपण शेजारी शेजारी. हा, शोभतं का तुम्हाला? तुम्हाला आहे ना शेजार धर्म नावाचा प्रकारच माहित नाही वाटतं. हे वटवाट बांधकार, नाही साहेब, तसं नाही. पण मला कशापायी बोलवलंय? मी माझी महत्वाची मीटिंग सोडून आलोय. ते हाताला काय झालं तुझ्या?
ते पडलो मी कुठे? बाथरूम मध्ये. नक्की? हा नक्की साहेब नक्की. ते काय आलं ना माझा पाय असा घसरला आणि नळ लागला मला. यांची मुलगी कुठे आहे? कोण? माहित नाही? अक्षरा अक्षरा माहिती आहे ना यांची मुलगी अक्षरा. टीचर मॅडम. कुठं असणार साहेब? अहो तिचं लगीन ठरलंय म्हणजे असेल मांडवत असेल लग्नाच्या. अक्षरा घरात नाहीये. तू तिला किडनॅप केलंयस. मी कशाला किडनॅप करू साहेब? तुम्ही सांगा बरं यांना. ते पण तिचं लग्न असताना असं का करीन काका मी? सूड उगवायला. काय पण काय बोलतो मी? कशाला उगवू सूट साहेब? उलट मी तुम्हाला लिहून दिलंय की अक्षराच्या वाटेला मी जाणार नाही, तिला त्रास देणार नाही, डोळं वर करून बघणार नाही. एवढं समजा साहेब तुम्हाला लिहून दिल्यावर माझी हिंमत आहे का असं काही करायची? हा त्याच्यानंतर थोडे वाद झाले नाही असं नाही, पण नंतर मी ते समजा विसरलो. मग मी का उचलन तिला? ए शहाणपणा करू नकोस, कळलं काय? जे काय ते खरं खरं सांग. महिलेची केस आहे आणि कायदे महिलांच्या बाजूने आहेत. माहितीये साहेब माहितीये. म्हणून मी त्यांच्यापासून आहे ना 4 हाताचं लांबच राहतो. आपण भलं आपलं काम भलं. हा म्हणून म्या आतल्या वाटालाच जात नाही. म्या काहीच नाही केलंय आई शपथ. दिवसभर कुठे होतास? म्या आहे ना आमच्या बिल्डर साहेबांबरोबर गेलेलो चंदगडला. आमची एक साईड आहे तिकडे आमची महत्वाची मीटिंग होती. अहो साहेब माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला ना म्हणून मी एकदम अशी स्पेशल गाडी करून आलो. एक मिनिट तुम्हाला खोटं वाटतंय ना? एक आता मी तुम्हाला कुठं गेलं? हा हे बघा 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 झूम करून बघा. स्पेशल गाडीची स्पेशल पावती. साहेब तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. साहेब हा खोटं बोलतोय. जाधव याचा कोण बिल्डर आहे ना त्याला बोलावून घ्या आणि साईडचं काय बोलतो ना ते बघून घ्या. काका या तुम्ही, याला बघतो आम्ही. हा जर खोटं बोलत असेल ना तर याची 100 भरलीच म्हणून समजा. तुम्ही नका काळजी करू. जा तुम्ही. साहेब काय नंबर आहे त्या बिल्डरचा? त्या बिल्डरचा नंबर काय आहे? 7765. आता जरा टॅम प्लीज 2 मिनिटं. हो हो. काय काय म्हणालात? टॅम प्लीज काय? म्हणजे 2 मिनिटं ब्रेक. अच्छा टाइम प्लीज. एक काम करा तुम्ही बाजूला व्हा. काय करता? सायकल द्या मला, बाजूला व्हा. तुम्हाला येत नाही ना. आता माझी टर्न आहे कळलं? सरका बाजूला व्हा. ओ मास्तरीन बाई ऐका. तुम्ही आता उगाच प्रयोग करू नका. तुमचा हातपाय मोडला ना तर मला तुम्हाला डोसकर उचलून घेऊन जायला लागेल. तेवढी बॅटरी शिल्लक नाही आता माझ्यात. मी भेंडाळलोय आता. तुम्हाला सुखरूप एकदाच मंडपात पोचवू दे म्हणजे माझं काम झालं. आता उगाच नसते उद्योग नको. ऐका हे बघा तुम्हाला आराम करण्याची गरज आहे. मी चालवते सायकल. थांबा उगाच काहीतरी. हे बघा ह्याला सुद्धा सायकल चालवणंच म्हणतात कळलं? ओ काका काय झालं? अहो काही कळालं का अक्षराविषयी? नाही. त्या बजरंगानं उचलय का तिला? हा बजरंगाचा काय हात आहे का यात? नाही बजरंग सुद्धा आला होता पोलीस स्टेशन मध्ये. काय झालं? काय म्हणाला तो? आणि तो इथे आहे म्हणजे त्यानेच तर अक्षराला पळवलं नसेल ना? आता तो तपास पोलीस करतायत. अहो पण अक्षराचा काही पत्ता लागला की कळवतील पोलीस. झालं कल्याण. मला नाही वाटत
या मुहूर्ताच्या आधी अक्षरा घरी पोहोचलं म्हणून. हा इथनं मिळणार आपल्याला 100% काय ना काय. हा बा सायकल ताई, तुझे लय उपकार झाले बाई. थँक्यू. तुझ्याशिवाय काय शक्य झालं नसतं. तुझे उपकार काय आयुष्यभर विसरणार नाही मी. अधिपती अहो निर्जीव आहे ती. निर्जीव शब्दात मी जीव असतो. मला नाही खरंच हिच्याविषयी कृतज्ञ वाटते माहिती आहे काय. पण तिला नाही कळणार ते. तिला कळावं म्हणून कुठं काय बोलालोय मी. मला फील व्हायले म्हणताना बोलालोय. मग काय फरक पडतोय सजीव काय निर्जीव काय. हिनं वाचवलं की नाही आपल्याला. मग थँक्यू तर म्हणायला पाहिजे. हो ग. वा 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 वा, काय गुण उधळल्यात तुमच्या पोरीनं. लग्नाच्या आधी बाहेर गेली, आता तर तिचा पत्ताच नाही. तुमची पोरगी तुमच्या ताब्यात नाही. ती म्हणाल ती पूर्व दिशा आहे तुमच्या घरात. धाक नाही तुमच्या पोरीला तुमचा. बघितलं ही काय येळ आली आधी. अब तुमची बदनामी तर होईलच हो, पण आमचं बी नाक कापलं जाईल लोकांसमोर. ह्यो दिस बघण्यासाठी ठरवलं होतं का लग्न. धन्य धन्य झालो आम्ही. बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा. काय शांत व्हा. काय उत्तर देणार लोकांच नाही. अरे ती आजारी असं सांगून येळ मारून नेली यांनी. आता पुढं काय. आता अक्षता टाकून घ्यायला ती येळेत पोचली नाही तर काय सांगणार. मिली म्हणून. असं नका ना बोलू. हे बोलायची येळ तुमच्या पोरीनं आणली आमच्यावर. चला हो. बाबा आय एम सो सॉरी काका. तुम्ही त्यांचं बोलणं मनावर नका घेऊ. ते स्ट्रेसमध्ये आहेत म्हणून असं बोलून गेले. प्लीज तुम्ही मला सांगा की पोलीस नक्की काय म्हणाले तुम्हाला. त्यांनी बजरंगला बोलवून घेतलं होतं पोलीस स्टेशनला. तो आला आणि त्यांनी सांगितलं की मी नाही किडनॅप केलेला अक्षराला. काही बरं वाटत तर झालेलं. तुम्ही धीर नका सोडू ना. माझा धीर सुटत चाललाय आता. माझ्या अक्षराला काही झालेलं नाहीये. ती व्यवस्थित घरी येणार आहे. माझं मन सांगतंय मला. तुम्ही धीर नका सोडू. फक्त अक्षता पडायच्या आत ती येऊ दे म्हणजे झालं. माणूस म्हणून तुम्ही किती चांगले आहात खरंच. मगाशी निर्जीव वस्तूशी तुम्ही इतके चांगले कनेक्ट झालात. मला नसतं जमलं हे खरंच. थँक्यू. थँक्यू सो मच. तुझ्या तर पाया पडायला पाहिजे. पडा की मग. काय हे बघा
मनात आलं का नाही दान नदीशी करून मोकळं व्हायचं बघा तो आणि मॅटर कुठे पेंडिंग ठेवता. अहो पण निर्जीव आहे ती, तिला नाही कळणार. आता दगड मी निर्जीव असतोय मग लोक देव म्हणून पुजतात का नाही त्याला? हो देव म्हणजे काय? देव संकटात धावून येतो तो देव, बरोबर? हो आता ही सायकल निर्जीव असली तरी आपल्या संकटात धावून आली का नाही? हो मग देवच म्हणायचं हिला, अजून काय म्हणायचं तेव्हा? हो. काय असं का बघायला? मी काय चुकीचं बोललो वाटतं मी काय ते? अहो नाही, उलट मी हा विचार करत होते की एखादा न शिकलेला माणूस इतकं इंटेलिजंट कसं बोलू शकतो. ते इंटेलिजंट जाऊ दे, तुम्हाला माझं म्हणणं पटलं का नाही तेवढं सांगा. हो मग आता ही सायकल आपल्याला देवासारखी धावून आले तर हिच्या पाया पडायला पाहिजे की नाही आपण? तुम्हाला आतून वाटतंय ना व पाया पडावं असं? हो हो पडा की मग, पडून मोकळं व्हायचं. परत कवा वेळ भेटेल न भेटेल. वेळ भेटत नसतो, वेळ मिळत असतो. ती काय व्यक्ती आहे का भेटायला? बरोबर. पण ही आयडिया खरंच तुम्ही भारी दिली बरं काय. आपल्याला हिच्या तर पाया पडलंच पाहिजे. एवढं आपल्याला घेऊन आली रात्रभर, तुला त्रास दिला आम्ही एवढा, पण तू टेन्शन घेऊ नको. तुला मी घेऊन जातो आणि रिपेअर करतो. आता तू आपली झालीस, मी हिला घेऊन जाणार. टेन्शन घेऊ नको तू. हिच्या पाया तर पडलंच पाहिजे राव. थांबा.